MBBS BDS ची आता कॅप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट ही डिक्लेअर झालेली आहे. ती सिलेक्शन लिस्ट आपण बघणार आहोत. ॲडमिशन करिता कशा पद्धतीने वेळ असतो त्याची देखील माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये कॅप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट जी आहे ती 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये फिजिकल जॉईनिंग म्हणजे कॉलेजला जाऊन आणि त्याच ठिकाणी ॲडमिशन जर फायनल करायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर भरायचा असेल विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फी असेल, DD असेल, चेक शाल बी रिप्लेस्ड विथ DD ऑन नेक्स्ट वर्किंग डे. तर याकरिता मुदत देण्यात आलेली आहे 31 ऑगस्ट 2024 ते 4 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. म्हणजे MBBS BDSच्या ॲडमिशन प्रक्रियेत पहिली ही सिलेक्शन लिस्ट घोषित होते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्याकरिता मुदत दिली जात असते. यामध्ये द अबाव शेड्यूल इज सब्जेक्ट चेंज म्हणजे ते बदलू पण शकतं जर ॲज पर द डायरेक्शन ऑफ व्हॅरियस ऑथॉरिटीज लाईक MCC म्हणजे ज्या काही ऑथॉरिटी आहे त्यांनी जर त्या ठिकाणी बदलायचं ठरवलं तर ते बदलू शकतं. अजून काही बदललेलं नाही आहे. द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅप राऊंड आता BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP अँड O कोर्सेस विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्सेस. म्हणजे जेव्हा MBBS BDS ची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होते त्याच्यानंतर BMS, BHMS या कोर्सेसची सर्व ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू होत असते. आता आपण MBBSचा जो ह्या वर्षीची जी मेरिट लिस्ट आहे आणि सिलेक्शन लिस्ट आहे MBBSचं कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला किती ऑल इंडिया रँकिंगला सिलेक्शन झालेलं आहे कोणत्या विद्यार्थ्याचे त्याची थोडक्यात आपण माहिती इथं बघणार आहोत. पद्धतीने ही MBBS BDS कोर्सेस कॅप राऊंड 1 2024-25 ची ही सिलेक्शन लिस्ट आहे. यामध्ये ही सर्व सिलेक्शन लिस्ट आपण बघणार आहोत. तर यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना पण दिलेल्या असतात की कधीपर्यंत कॉलेज जॉईन करायचं. तर 5 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी ते त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. लास्ट डेट ऑफ जॉईनिंग 5/9/2014. लास्ट डेट टू फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ॲट कॉलेजला जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत इन्क्लुडिंग हॉलिडे. Admitting institute will verify original documents and ascertain eligibility of the candidate as per NEET UG ब्राउचर. म्हणजे त्या विद्यार्थ्याचे सर्व ओरिजिनल कागदपत्र पडताळून घ्यायचे, तपासून घ्यायचे. ही सर्व जबाबदारी त्या कॉलेजची असणार आहे आणि कॅन्डिडेट शुड सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड पे रिक्विजिट फी इन द सिलेक्टेड कॉलेज विदिन द स्टिप्युलेटेड टाइम. फेलिंग विच दिस सिलेक्शन स्टँड कॅन्सल. विद्यार्थ्यांनी सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि जी काही फी आहे ती कॉलेजला जमा करण्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्याची आहे. आणि यामध्ये जर काही खोटं वगैरे केलेलं असेल, काही फेक सर्टिफिकेट जर असतील आणि ते जर समोर आले तर त्या विद्यार्थ्याचं तिथंच ॲडमिशन कॅन्सल केलं जात असतं आणि जाईल पण. दिस सीट अलॉटमेंट इज कंडक्टेड ऑन द सीट्स दॅट आर अप्रूव्ड परमिटेड बाय MCI NMC म्हणजे हे MUHS नाशिक ओनली त्यांना मान्यता आहे वगैरे या संदर्भातील माहिती आहे. ते इथं आता आपण AIR म्हणजे ऑल इंडिया रँकिंग आहे. सुरुवातीला सिरियल नंबर आहे AIR म्हणजे ऑल इंडिया रँकिंग आहे. त्यानंतर नीटचा रोल नंबर आहे विद्यार्थ्यांचा, CETचा फॉर्म नंबर आहे, विद्यार्थ्याचं नाव आहे. इथे जेंडर दिलेलं आहे, M म्हणजे मेल आणि F म्हणजे फिमेल. कॅटेगरी दिलेली आहे, कोटा दिलेला आहे, कोणत्या कोट्यामधून ॲडमिशन झालेलं आहे. त्याचसोबत करंट सिलेक्शन डिटेल्स आणि कॉलेजचे नाव आणि कॉलेजचा कोड या ठिकाणी दिलेला आहे. तर GSMC मुंबई या ठिकाणी जो पहिला विद्यार्थी आहे त्याचा ऑल इंडिया रँकिंग आहे 109 ऑल इंडिया रँकिंग त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन GSMS मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. आता ही यादी खूप मोठी आहे तर ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व माहिती जी आहे ती आता आपण बघू शकता कशा पद्धतीने ही माहिती जी आहे. कारण सर्वच कॉलेजचे नावं आणि सर्वच विद्यार्थ्यांची माहिती सांगायला यामध्ये खूप वेळ खूप मोठा व्हिडिओ होईल. ही सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून कोणत्या कॉलेजला मी थोडक्यात फक्त जी काही कॉलेज येतील त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे. टिळक नायर कॉलेज मुंबई, नागपूर या पद्धतीने हे कॉलेज आहे.
मुंबईचे पुण्याचे BJ मेडिकल कॉलेज, त्याचसोबत BJ मेडिकल कॉलेज पुणे, मुंबई, नागपूर या पद्धतीने हे सर्व विद्यार्थ्यांचं सर्व हा कट ऑफ जो आहे ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना निश्चित पुढच्या वर्षी कट ऑफ बघताना याचा फायदा हा विद्यार्थ्यांना होत असतो. तर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जर पोहोचली तर निश्चित त्याचा फायदा होत असतो. कारण ही माहिती देण्याकरिता विद्यार्थ्यांना खूप सारे पैसे देऊन ही माहिती मिळवावी लागते. आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना फुकट माहिती मिळावी या उद्देशाने ही माहिती फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. निश्चित साध्या पद्धतीने आपलं मराठी भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी फायदा हो याकरिता आपण ही थोडक्यात माहिती देत आहोत. याचे काउन्सिलिंग करता जर विद्यार्थी गेले तर याची खूप सारी फीज पण असते, परंतु विद्यार्थ्यांच्या फायद्याकरिता गोरगरीब विद्यार्थ्यांना आपण ही माहिती विनामूल्य, तसं पण वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला ही माहिती तशी पण पाहायला मिळेल. पण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना ही माहिती कशी पाहायची हेच समजत नसतं, तर त्याकरिता आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत ही माहिती पोच करत आहोत. ही सर्व जे कॉलेज आहे MBBS BDSचे, तर यामध्ये कॅप राऊंड 1चं ही सिलेक्शन लिस्ट आहे. तर सर्व व्हिडिओ पॉज करून हे सर्व पेजेसची माहिती तुम्ही घेऊ शकता, कारण सर्व आता एक एक कॉलेजचं नाव सांगणं तर एवढं शक्य होणार नाही. तर या पद्धतीने ही पूर्ण लिस्ट आहे, ती लिस्ट आपण बघतोय. विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणत्या कॅटेगरीतून कोणत्या कॉलेजला गव्हर्नमेंट. आता या ठिकाणी नागपूर, मिरज, नागपूर, संभाजीनगर, अकोला, नागपूर, लातूर, मिरज, नांदेडचं आता गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळत आहे. मुंबईचे पण आहे नायर मेडिकल कॉलेज. आता मेरिटनुसार त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार त्यामध्ये खालीवर हे होत असतं. लातूरचं अंबाजोगाई, सोलापूर या ठिकाणचे हे MBBS कॉलेजची सर्व लिस्ट आपण बघतोय. तर 2024-25ला हा MBBSचं मेरिट हे या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. तर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती दिलेली आहे या ठिकाणी पाहू शकता. कारण ऑल इंडिया रँकिंग आता जवळपास आपल्याला पाहायला मिळतंय. कोल्हापूर, अकोला, त्यानंतर यवतमाळ असे सर्व गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला विद्यार्थ्यांचे हे नंबर लागलेले आहे यावर्षी. कोणत्या कॅटेगरीला किती मेरिट गेलेलं आहे तर त्याची देखील माहिती यामधून विद्यार्थ्यांना होत असते. या पद्धतीने सर्व ही माहिती व्हिडिओ पॉज करून आपण बघू शकता. कारण PDF जी आहे ती खूप मोठी आहे. MBBS करिता MBBS BDS हे सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आपण बघतोय. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे. अत्यंत हुशार असे विद्यार्थी हे, ज्यांचं MBBSला या गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागलेला आहे. आता किती मेरिट गेलं आहे, काय गेलेले आहे त्याची सर्व माहिती आपण व्हिडिओ फक्त पॉज करून बघू शकता. मी आता फक्त स्क्रॉल करतोय. आपण सर्व माहिती व्हिडिओ पॉज करून नंतर बघा, कारण या ठिकाणी सर्व सांगणं हे शक्य होणार नाही. सर्व कट ऑफ आहे. माहिती स्क्रॉल करतोय. आता ऑल इंडिया रँकिंग जवळपास 44,000पर्यंत आलेला आहे. 45,000पर्यंत, 46,000. आता या ठिकाणी काही कॉलेजला नॉट अवेलेबल, चॉईस नॉट अवेलेबल. बारामती, जळगाव, सिंधुदुर्ग, पुणे. आता काही जे कॉलेजेस आहे ते प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आता
प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा आपल्याला टिळक मेडिकल कॉलेज हे गव्हर्नमेंट आहे, SKN मेडिकल कॉलेज पुणे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट MBBS कॉलेजची देखील या ठिकाणी आता मेरिट आपल्याला पाहायला मिळते. तर प्रायव्हेट MBBS कॉलेजचं सुद्धा या ठिकाणी कट ऑफ हा विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजचा. या पद्धतीने सर्व माहिती आपण पॉज करून बघू शकता. हे प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे. यामध्ये काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला सुद्धा नाव आपल्याला नायर्स, आता हे डेंटल कॉलेजचं पण या ठिकाणी आलेलं आहे. कारण MBBS BDS असे दोन्ही कंबाईन याची या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते. MBBS BDS प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं या ठिकाणी सर्व ही यादी कट ऑफ आपण या माध्यमातून बघतोय. आपण व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर त्याचं रिझोल्युशन जर वाढवलं तर आपल्याला सर्व अक्षरं क्लिअर पाहायला मिळतील. हाय रिझोल्युशन मध्ये सर्व क्लिअर अक्षर आपल्याला पाहायला मिळतील. आता 53,000 पर्यंत मेरिट गेलेलं आहे. 54,000 ऑल इंडिया रँकिंग, 63,000, 64,000, 65,000, 66,000, 66,000, 67,000, 67,000, 68,000, 68,000, 69,000, 69,000, 70,000, 70,000 पर्यंत ऑल इंडिया रँकिंग, 71,000, 71,000 पर्यंत ऑल इंडिया रँकिंग. आता इथं चॉईस नॉट अवेलेबल जास्त यायला लागले, म्हणजे आता मेरिट इथं कुठंतरी या 70,000 72,000 पर्यंत जवळपास गेलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आता इथून पुढे चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे मेरिट त्या जागा भरल्या गेलेल्या आहे, विद्यार्थ्यांना ते कॉलेज मिळालेलं नाही. 74,000 पर्यंत आता कमी कमी व्हायला लागलेलं आहे. इथून पुढे आणखी कमी होईल. 76,000. आता यामध्ये पण जे काही रिझर्वेशन अतिरिक्त जास्त रिझर्वेशन असतं त्यामुळं हे थोडेफार विद्यार्थ्यांना इकडं, पण इथं चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे या विद्यार्थ्यांना मिळालेलं नाहीये. आणि ज्यांच्या पुढं नाव आलेलं आहे त्यांनाच फक्त कॉलेज मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये पण ते स्पेशल रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्यामुळं या विद्यार्थ्यांचं एवढं 81,000 ऑल इंडिया रँकिंग, 82,000 ते याच्या आतच विद्यार्थ्यांना हे मेरिट पाहायला मिळतंय. स्क्रॉल करतोय आपण अजून 86,000, 87,000, 87,000, 88,000, 88,000 आता कमी झालेला आहे. मेरिट कमी पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी. तर व्हिडिओ आपल्याला ही जर PDF फाईल पाहिजे असेल तर आपण नीट UGच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला ही PDF फाईल देखील त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट MBBSची पाहायला मिळेल. तर त्या ठिकाणावरून आपण डाउनलोड करून घेऊ शकता. आता बऱ्यापैकी मेरिट 1 लाखापर्यंत आलेलं आहे. ते थांबूयात आपण, व्हिडिओ खूप मोठा होईल.